गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्र या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित आणखी काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न अभ्यासणार आहोत. यापूर्वी आपण 30 बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच योग्य पर्याय निवडा त्या 30 प्रश्नांचा त्या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण 31वा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 1. मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले रिकामी जागा दिलेली आहे. तर या ठिकाणी मागणीची उत्पन्न लवचिकता मोजण्याचं सूत्र आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले रिकामी जागा जी दिलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला खालील 4 बहुपर्यायापैकी योग्य पर्याय निवडावयाचा आहे. तर पर्याय अ आहे किमतीतील शेकडा बदल, पर्याय ब आहे उत्पन्नातील शेकडा बदल आणि पर्याय क आहे पुरवठ्यातील शेकडा बदल आणि पर्याय ड आहे वरील सर्व. तर मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले जी रिकामी जागा दिली त्यामध्ये अपर्याय येतो का पहा, किमतीतील शेकडा बदल. तर किमतीतील शेकडा बदल त्या ठिकाणी येणार नाही, म्हणून अपर्याय हा योग्य पर्याय नाही. कारण मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल हे सूत्रामध्ये पाहिजे. त्यामुळे ब पर्याय जो आहे उत्पन्नातील शेकडा बदल हा ब पर्याय योग्य पर्याय आहे. क पर्याय होता पुरवठ्यातील शेकडा बदल. तर या ठिकाणी मागणीची उत्पन्न लवचिकता मागणीच्या उत्पन्न लवचिकतेचं सूत्र दिलेलं आहे. त्यामुळे पुरवठ्यातील शेकडा बदल हा क पर्याय योग्य ठरू शकत नाही. आणि ड पर्याय होता वरील सर्व. तर वरील सर्वसुद्धा अयोग्य पर्याय आहे. मग योग्य पर्याय आहे ब उत्पन्नातील शेकडा बदल. कारण मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल असं मागणीच्या उत्पन्न लवचिकतेचं सूत्र आहे. म्हणून ब पर्याय उत्पन्नातील शेकडा बदल हा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पुरवठा वक्राचा उतार रिकामी जागा असतो. पुरवठा वक्राचा उतार रिकामी जागा असतो. तर पुरवठा वक्राचा उतार कसा असतो? पर्याय अ ऋण, पर्याय ब धन, पर्याय क आहे अ व ब दोन्ही बरोबर आणि पर्याय ड आहे अ व ब दोन्ही चूक. तर पुरवठा वक्राचा उतार रिकामी जागा असतो. अपर्याय आहे ऋण. पुरवठा वक्राचा उतार ऋण असतो का? नाही. मागणी वक्राचा उतार ऋण असतो. कारण मागणीच्या सिद्धांतामध्ये, मागणीच्या नियमामध्ये किंमत वाढली असताना मागणी कमी होते व किंमत कमी झाली असताना मागणी वाढते. त्यामुळे मागणीचा वक्र हा ऋण आकाराचा असतो.
पुरवठा वक्राचा उतार कसा असतो? मग आपण पाहिलं, पुरवठ्याचा सिद्धांत पाहिला, त्यामध्ये एका उदाहरणाच्या साहाय्यानं पुरवठ्याचा वक्र आपण काढला. तर पुरवठा सिद्धांताप्रमाणे किंमत वाढली असताना वस्तूचा पुरवठा वाढतो व किंमत घटली असताना वस्तूचा पुरवठा घटतो. त्यामुळे पुरवठा वक्राचा उतार हा धनात्मक स्वरूपाचा असतो, धन असतो. म्हणून पर्याय ब, धन, हा योग्य पर्याय आहे. पर्याय क होता अ व ब दोन्ही बरोबर. अ व ब दोन्ही बरोबर म्हणजे ऋण आणि धन दोन्ही बरोबर. तर क पर्याय हा योग्य पर्याय आहे, कारण अ अयोग्य आहे आणि ब योग्य आहे. म्हणून क पर्यायसुद्धा त्या ठिकाणी चुकीचा आहे, अयोग्य आहे. ड पर्याय आहे अ व ब दोन्ही चूक. तर अ आणि ब दोन्ही चूक हा पर्यायसुद्धा अयोग्य आहे, कारण अ चुकीचा आहे, ब बरोबर आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ड पर्यायसुद्धा चुकीचा आहे. तर पुरवठा वक्राचा उतार हा धन असतो, कारण किंमत आणि पुरवठा यामध्ये समसंबंध असतो. म्हणून पुरवठा वक्राचा उतार हा धनात्मक स्वरूपाचा असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. चैनीच्या वस्तूंची मागणी रिकामी जागा असते. चैनीच्या वस्तूची मागणी कशी असते याविषयी आपण मागणीची लवचिकता निर्धारित करणाऱ्या घटकांची माहिती घेत असताना अध्ययन केलेलं आहे. तर चैनीच्या वस्तूंची मागणी रिकामी जागा असते. पर्याय अ आहे अलवचिक, पर्याय ब आहे लवचिक, पर्याय क आहे अ व ब दोन्ही बरोबर, आणि पर्याय ड आहे अ व ब दोन्ही चूक. म्हणजे पर्याय ड नुसार अ सुद्धा चूक आहे अलवचिक मागणी, आणि ब सुद्धा चूक आहे लवचिक मागणी. पर्याय क नुसार अ बरोबर आहे अलवचिक मागणी व ब सुद्धा बरोबर आहे लवचिक मागणी. त्यामुळे त्या ठिकाणी ड पर्याय आणि क पर्याय हे योग्य असू शकत नाहीत. मग चैनीच्या वस्तूची मागणी कशी असते? तर चैनीच्या वस्तूची मागणी ही लवचिक असते. म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे, कारण चैनीच्या वस्तूची किंमत वाढली तर त्या वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणावर घटते, आणि चैनीच्या वस्तूची किंमत कमी झाली तर चैनीच्या वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. म्हणजेच याचा अर्थ चैनीच्या वस्तूंची मागणी ही लवचिक असते. म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. आणि अ पर्याय होता अलवचिक. तर चैनीच्या वस्तूची मागणी ही अलवचिक नसते, तर ती लवचिक असते. अलवचिक मागणी असते जीवनावश्यक वस्तूंची. म्हणून त्या ठिकाणी चैनीच्या वस्तूची मागणी ही लवचिक असते. म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. त्यामुळे अ पर्याय अलवचिक हा अयोग्य आहे. क पर्यायसुद्धा अ व ब दोन्ही बरोबर हाही अयोग्य आहे. आणि ड पर्याय अ व ब दोन्ही चूक हाही अयोग्य आहे. मग त्या ठिकाणी पुढचा प्रश्न घेऊया की पुरवठ्याची किंमत लवचिकता बरोबर रिकामी जागा भागिले किमतीतील शेकडा बदल. पहा, हा प्रश्न पुरवठ्याची किंमत लवचिकते पुरवठ्याच्या किंमत लवचिकतेबाबत विचारलेला आहे. पुरवठ्याची किंमत लवचिकता, या अगोदर आपण मागणीची किंमत लवचिकता पाहिली. मागणीच्या किंमत लवचिकतेचे अनेक प्रकार पाहिले आपण, आणि मागणीच्या किंमत लवचिकतेचं सूत्रसुद्धा आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला पुरवठ्याची किंमत लवचिकता विचारलेली.
पुरवठ्याची किंमत लवचिकता बरोबर रिकामी जागा आणि भागिले किमतीतील शेकडा बदल दिलेला आहे. तर वर रिकाम्या जागेमध्ये सूत्रात काय येते त्याबाबतचे 4 पर्याय दिलेले आहेत. अ पर्याय आहे मागणीतील शेकडा बदल, ब पर्याय आहे पुरवठ्यातील शेकडा बदल, क पर्याय आहे अ व ब दोन्ही बरोबर आणि ड पर्याय आहे अ व ब दोन्ही चूक. तर पहा, पुरवठ्याची किंमत लवचिकता बरोबर रिकामी जागा भागिले किमतीतील शेकडा बदल. पहिला पर्याय आहे मागणीतील शेकडा बदल. तर मागणीतील शेकडा बदल येऊ शकतं का रिकाम्या जागेत? तर नाही, कारण इथं पुरवठ्याची किंमत लवचिकता विचारलेली आहे. इथं मागणीतील शेकडा बदलाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे अपर्याय हा अयोग्य पर्याय आहे. राहिला आता ब पर्याय. ब पर्यायामध्ये दिलेला आहे पुरवठ्यातील शेकडा बदल. तर हा पर्याय योग्य आहे का? तर हा पर्याय योग्य पर्याय आहे. कारण पुरवठ्याची किंमत लवचिकता बरोबर पुरवठ्यातील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. म्हणून पुरवठ्यातील शेकडा बदल हा ब पर्याय योग्य पर्याय आहे. त्यानंतर पर्याय क होता अ व ब दोन्ही बरोबर. तर क पर्याय हा चुकीचा पर्याय आहे, कारण अ आणि ब दोन्ही बरोबर असू शकत नाहीत, कारण त्यापैकी फक्त ब बरोबर आहे, अ बरोबर नाही. म्हणून क पर्याय हा सुद्धा चुकीचा पर्याय आहे. त्यानंतर ड पर्याय. ड पर्याय आहे अ व ब दोन्ही चूक. तर अ व ब दोन्ही चूक हा पर्याय त्या ठिकाणी चुकीचा आहे, कारण अ आणि ब दोन्ही चूक नाहीत, अ चूक आहे, ब बरोबर आहे. त्यामुळे ड पर्यायसुद्धा चुकीचा आहे, अयोग्य आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 35 म्हणजे 35. प्रश्न नीट आहे का? सीमांत पर्यायता दर रिकामी जागा असतो. सीमांत पर्यायता दर रिकामी जागा असतो. तर अ पर्याय आहे वाढता, ब पर्याय आहे घटता, क पर्याय आहे स्थिर आणि ड पर्याय आहे वरील सर्व. तर सीमांत पर्यायता दर रिकामी जागा असतो. म्हणजे सीमांत पर्यायता दर कसा असतो हे आपल्याला ओळखायचं आहे. तर सीमांत पर्यायता दर हा वाढता असतो का? नाही. तर सीमांत पर्यायता दर हा वाढता नसतो, म्हणून अपर्याय हा अयोग्य पर्याय आहे. सीमांत पर्यायता दर हा घटता असतो का? तर सीमांत पर्यायता दर घटता असतो. त्यामुळे ब पर्याय घटता हा योग्य पर्याय आहे, कारण सीमांत पर्यायता दर हा घटता असतो, म्हणून ब पर्याय योग्य पर्याय आहे. आता क पर्यायसुद्धा योग्य आहे का हे आपल्याला पाहावं लागतं, नाहीतर त्या ठिकाणी आपलं उत्तर योग्य पर्याय निवडण्याचं उत्तर चुकू शकतं. तर क पर्याय आहे स्थिर. तर सीमांत पर्यायता दर हा स्थिर असतो का? तर नाही. सीमांत पर्यायता दर हा स्थिर नसतो. त्यामुळं क पर्याय हा अयोग्य पर्याय आहे. त्यानंतर ड पर्याय. वरील सर्व म्हणजे अ वाढता असतो, ब घटता असतो, ड स्थिर असतो. हे तिन्ही बरोबर आहेत, वरील सर्व आहेत, असं त्या ठिकाणी ड पर्याय दिलेला आहे. तर वाढता, घटता व स्थिर हे तीनही बरोबर नाहीत. तर या तीनपैकी फक्त ब पर्याय हा योग्य पर्याय आहे, घटता. अ वाढता अयोग्य आहे, क स्थिर हाही अयोग्य आहे आणि ड वरील सर्व हा सुद्धा अयोग्य आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सीमांत पर्यायता दर हा घटता असतो, म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.